गोलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित करतो बॅटिंगसाठी तो खाड्याचा पाडा संघाला. मायक्रोफोनवरती येत आहेत 36 नवे खालापूरतील मराठीचा गोड आवाज अभि सर. हाल धन्यवाद जयेंद्र. आमच्या समेत जयेंद्रजी पाटील आहेत, भारतीय जनता पार्टीचे एक तरुण तडफदार नेतृत्व. त्यांचं या कमेंट्री बॉक्समध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. बोलतोय मैदानाकडे. संध्याकाळचं सत्र इथे झालंय सुरू. सगळ्यांनी घेतलेली मेहनत आपण खऱ्या अर्थाने जयेंद्र बघितला कालच्या पहिल्या दिवस रात्रीमध्ये. खूप चांगला सोहळा काल आपण पाहिला, क्रिकेटचा थरार पाहिला. प्रत्येक गोष्टीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यायला लागतं, कारण उच्चार काही गोष्टींनी यावेळेस मात्र चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे पहिली सफलता मिळती या गोलंदाजाला. जिथे आतरट संघाने प्रथम टॉस जिंकला, निवडलं क्षेत्ररक्षण आणि आपल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला गेला. जिथे तो गोलंदाजाचा विश्वास स्थान ठरला मिळतं म्हणेन, कारण पहिल्या चेंडूवरती किरणला मिळालेली सफलता बरंचसं काही सांगून गेली. त्या सफलतेनंतर आता येणाऱ्या काही षटकामध्ये धाव्यांच्या गतीला वाढवावे लागेल, एक्सलेटरवरती ताव द्यावा लागेल. जसं आपण फर्स्ट गिअरमधून सेकंड गिअर जेव्हा क्लच दाबून जेव्हा सेकंड गिअर आपण टाकतो त्यावेळेस एक्सलेटर ताव देऊन गाडीचा स्पीड जेव्हा आपण वाढतो तसा स्पीड आता तुम्हाला वाढवावा लागेल. कारण पहिल्या चेंडूवरती तुमचा संघ आता थोडासा संभ्रमामध्ये, थोडासा अडचणीमध्ये आलाय. जी सुरुवात पहिल्या चेंडूवरती खराब झाली, पहिल्या विकेटचा अडथळा दूर झाला. अमर जो माघारी परतला. बरेचसे पाहुणे मंचावरती बघताय आपण. कालचा दिवस जर पाहिला तर या व्यासपीठावरती उभा राहायला देखील जागा नव्हती. ज्यावेळेस आपण या कार्यक्रमाची सुरुवात आणि सांगता केली, आदरणीय करिअर सम्राट माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या पवित्र शुभ हस्ते या स्पर्धेची आपण उद्घाटन सोहळा संपन्न केला. आणि त्यानंतर आता आपण बघितलं काही तासाभरापूर्वीच कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आदरणीय निरंजन डावखरे साहेब देखील या मंचावरती आपण पाहिले. आज किंवा उद्या भारतीय जनता पार्टीचे पनवेलचे आमदार कदाचित प्रशांतदादा ठाकूर आज किंवा उद्या कदाचित येण्याची दाट शक्यता आहे, कारण त्यांच्या पनवेल परिसरामध्ये देखील जयेंद्र स्पर्धा सुरू आहेत पनवेलमध्ये. यावेळेस चांगला फटका इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक मात्र 2-2च्या पाठलाग करत आहेत. अंतिम मुवमेंट जयेंद्र चेंडूला अडवलं, परंतु धावा कंप्लीट झाल्या. इथे 2 संघ पोहोचेल 2-3 या धावसंख्येवरती. एक सिंगल पाहिली आपण. 3 धावा आल्यात. आमच्या बरोबरीने एक ऑफिशियल स्कोरर नरेशजी दलवी जे होराळेचे आहेत आणि सिव्हिल इंजिनियर आहेत. त्याचबरोबरीने कमेंट्री बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ खोपोली तुषारजी धुमाल. काल तुम्ही पाहिलं असेल तर यावेळेस मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जयेंद्र गोटीने होता. इथे जर का डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चितपणे विकेट चान्स जाण्याचे चान्सेस फार होते. अभि सर मी आपणास थांबवतोय. निश्चित श्वेताताई मनवे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपटी ग्रामपंचायत त्यांच्या समेत सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. अभि सर आपणास थांबवतोय. शुभ कार्यात आपण नेहमी म्हणतो अतिथी देवो भव, आणि खरोखरच छत्रपतींना ज्यांनी घडवला अशा राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या पावलावरती पाऊल ठेवून आपण महिला सशक्तीकरणाचं काम या पक्षाच्या माध्यमातून नेहमी होत असतं. महिलांची उपस्थिती प्रार्थना असते प्रत्येक कार्यक्रमामध्ये, तशीच या कार्यक्रमाला सुद्धा आज महिलांची उपस्थिती लाभते. भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्षा सन्माननीय सौ सुजाता मॅडम दलवी, तसेच माजी सभापती खालापूर तालुका वत्सल्यताई विठ्ठल मोरे, त्याचप्रमाणे रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य निकिता संजय हेलंडे, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत आपटीच्या विद्यमान सदस्य श्वेताताई मनवे आणि त्यांच्यासोबतच आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते किसान मोर्चा उत्तर रायगड जिल्हा कोषाध्यक्ष रुमाजा अमृता मोरे यांचं या व्यासपीठावरती आगमन झालं आहे. मी सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करतो आणि अभि सरांना विनंती करतो की आपण
चालू सामन्यांचं समालोचन करायचं आहे. अभि सर 1 मिनिट फक्त. नितीन दिगंबर पाटील यांना विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. त्याचप्रमाणे यशोदा मोरे ग्रामपंचायत सदस्य यांचं सुद्धा व्यासपीठावरती आगमन झालं. मी विनंती असेल मॅडमना की आपण आसनस्थ व्हायचं. अभि सर. धन्यवाद जयेंद्र. मॅच कडे बोलतोय. संघाचा फोन पोहोचलाय. टीम खाड्याचा पाडा. संघर्ष करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील. पहिलं सत्र जिथे सुरू आहे, पहिल्या षटकामध्ये आपण धावा बघितल्या 5. सुरुवातीचं पहिलं सत्र आहे. धावा शोधाव्या लागतील, वेकेंड एरिया शोधावा लागेल. जिथे पहिल्या षटकामध्ये फक्त कमी धावसंख्या जोडली गेली, 5 धावा होत्या. सुरुवातीचं पहिला विकेट्स अमर पाहिला, जो अगदी स्वस्त्यामध्ये माघारी परतला. बरेचसे पाहुणे या मंचावरती बसलेत, बऱ्याचशा महिला भगिनी बसल्यात. यावेळेस लाईन लेन चांगली होती. फलंदाज इथे बाद होतील. अजून एक अडथळा दूर केला तो गोलंदाज मनोजने. यास चांगला चेंडू पहायला मिळाला. आमचे डीजे काहीशा तांत्रिक शोधामध्ये आहेत, तांत्रिक अडचणी आहेत, त्या दूर होतील आणि नंतरच तुम्हाला एक सुंदर संगीत ऐकायला मिळेल. संघ पोहोचलाय 5 धावांवरती. सुरुवात जरा खडतर आहे, प्रवास थोडा खडतर आहे. त्या खडतर प्रवासातून तुम्हाला एका एक्सप्रेस वेने जायचं असेल तर निश्चितपणे आता धावांच्या गतीला मात्र तुम्हाला वाढवावं लागेल. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती मनोजने विकेट शोधली. फलंदाज संदेश अगदी 3 धावसंख्येवरती माघारी परतला. ज्याच्यावरती विश्वास दाखवला होता तो संदेश जास्त काही करू शकला नाही. 2 सिंगल पाहिले आणि 1 सिंगलच्या मदतीने तो देखील माघारी आलाय. यावेळेस मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. अगदी नजदीक त्याला निघून चालला हा चेंडू. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची मात्र इथे सांगता पाहायला मिळाली. इथून हा चेंडू निर्धाव निघालाय. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू. आता प्रेशर मध्ये टाकण्याचं काम इथे आंतरट संघाचे गोलंदाज करताना दिसत आहेत. जवळ संकटामध्ये टाकण्याचं काम मी तर म्हणेन हा गोलंदाज करतोय. तब्बल पहिला चेंडू विकेट आला, त्यानंतरचा एक निर्धाव चेंडू पाहिला. यावेळेस थोडासा खालती राहिलेला चेंडू मात्र टॉपेज लागते. 1 सिंगल मात्र पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धाब्याचा कॉल. हो नो असं सुरू आहे. तू मे पाहायला मिळाली. दोन्ही गाड्या एकाच पटरीवर धावायचा प्रयत्न होता. पंचांनी ओळखलं. या चेंडूवरती फलंदाज येतील. अजून एक झटका लागला टीम खाड्याचा पाडा संघाला. यस, अजून एक झटका लागलाय. जे झटके लागतात ते झटके आता थांबावे लागतील. आदरणीय गणेश नानांचा पुनश्च आपण या मंचावरती शुभागमन पाहतोय. ज्यांच्या अथक प्रयत्नाने आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमागचे एक मुख्य भूमिका त्यांची राहिली आहे. कारण प्रत्येकाचा मान सन्मान, प्रत्येकाला सन्मानजनक पूर्वक व्यासपीठावरती घेऊन येणं आणि प्रत्येकाचा मान सन्मान करणं आणि कोणत्या गोष्टीची कमी या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं राहिली तर नाहीये ना, याची पूर्णपणे खात्री आदरणीय खालापूर क्रिकेट असोसिएशनच्या विद्यमान अध्यक्ष आदरणीय गणेश नाना पाटील यांचा प्रामुख्याने उल्लेख व्हायला हवा. धावसंख्या आहे टोटल 6 धावा आहेत. गोलंदाजी मार्गवरती मनोज आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. संध्याकाळचं हे सत्र आपण खऱ्या अर्थानं बघतोय. प्रेक्षकांची ही गर्दी आता हळूहळू का होईना संघ पोहोचलाय. इथे एक सिंगल घेतली जाईल. 7 धावसंख्येवरती पोहोचलाय. सिंगलला मात्र इथे प्राधान्य दिलं जात आहे. सुरुवात मी तर म्हणेन संत गतीने सुरू आहे. विकेंड एरिया शोधावा लागेल. ज्या क्षेत्रामधून तुम्हाला धावा येतील ते क्षेत्र तुम्हाला निवडावं लागेल. यावेळेस हेलिकॉप्टर फटका लॉंगऑन आणि लॉंगऑफच्या मधोमध उडवलंय. फेकून दिला चेंडूला सीमा पार. एक दर्जेदार स्ट्रोक ज्याची नितांत गरज होती टीम खेळच्या पाड्या संघाला. तिथून हा षटका आलाय. संघ पोहोचलाय पुढे 13 धावसंख्येवरती. जयेंद्र सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न हा संघ करतोय. आमचे साऊंड सिस्टीम काहीसा तांत्रिक बिघाड होता. निश्चितपणे एक सुमधुर संगीत ऐकण्यासाठी आपण डीजे कडे वळूया. परंतु या षटकाराच्या साह्यानं जिथे फलंदाज साहिलच्या बॅट मध्ये षटकार पाहिला. काय जबरदस्त सुरुवात केली आहे. आक्रमकतेचे आणि शैलीचे फडके तुम्हाला खेचावे लागतील.
यावेळेस जबरदस्त शॉट सिलेक्शन चांगलं आहे. टफली दिली फक्त चेंडूला. गली क्षेत्रात चेंडू मात्र फार वेगाने चालला होता. क्षेत्ररक्षकच्या ठिकाणी आहेत. चेंडूला अडवलं गेलं. इथे धाव कंप्लीट झाली. एक सिंगल. एका सिंगलच्या सहाय्यानं पुढे जाईल टीम. षटक संपलाय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूमध्ये तब्बल खेळाच्या पाडा संघानं धावसंख्या बनवली आहे ती 14 धावा धावपटलावरती आहेत. पंच काय निश्चितपणे तिसऱ्या पंचांकडे आपण वळूया. तिसरे पंच या. तिसऱ्या पंचांची मागणी करूया कारण ऑफिशियल पंच आहेत ना. जयेंद्र कोणाच्या मनामध्ये डाऊट नको. आपण पंचांचा 4 पंचांचा स्क्वॉड ठेवलाय. पंच सचिनजी दाभोलकर आमच्या समवेत आहेत. तिसरे पंच. जो काही निर्णय असेल तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. 2 मिनिट तिचे आउट आहे. पंचांचा निर्णय आलाय OUT आउट. फलंदाज येतील साहिल. नक्कीच अभि सर आपण फक्त 2 मिनिटं वेळ द्यायचा आहे. आपण बोलतोय अतिथींचा सन्मान करण्यासाठी. ओके. मला वाटतं एका सत्रानंतर तुम्ही या स्वागताकडे वळावं. संघ पोहोचलाय. खेड्याचा पाडा संघ 13 या धावसंख्येवरती आहे. आमच्या श्वेताताई मनवे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपटी ग्रामपंचायत त्यांच्या समवेत सर्व महिला भगिनी या मंचावरती खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आस्वाद घेतात. आमचे प्रवीणजी मनवे त्याच्या बाजूला सचिनजी जाधव बसलेत. सर्व मंडळी या व्यासपीठावरती आहेत. त्यानंतर निकिता संजयजी हेलंडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य. त्यानंतर आमच्या सुजाताताई दलवी माजी ग्रामपंचायत सदस्य आणि तथा विद्यमान तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी खालापूर. माजी सरपंच ग्रामपंचायत तांबाटी या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. म्हणून या मॅचकडे इथे जबरदस्त फार वेगाने टाकला होता चेंडू. टिक फॉर टॅकचं उत्तर अपेक्षित होतं परंतु बॅट आणि चेंडूची मुलाखत नाही. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर सुरुवात चांगली करावी लागेल. जर का ठोसास ठोसे प्रत्युत्तर जर दिले गेले तर एक चांगल्या टोटल पर्यंत खेळाचा पाडा संघ पोहोचू शकेल. संघ पोहोचलायच. 13 धावा आहेत. यावेळेस दांडी गोल केली जाते. अजून एक सफलता मिळाली गोलंदाज भूषणला. यस डीजे. यांचं खूप मोठं योगदान आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या सर्व टीमने त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतलेली जयेंद्र ही मेहनत आज खऱ्या अर्थानं तुम्ही कालचा दिवस जर पाहिला असेल तर अथक प्रयत्न घेतले गेले भारतीय जनता पार्टीचे सर्व शिलेदार. कारण नावं घेण्याइतपत खूप मोठा आकडा आहे. बरेचसे सहकारी आहेत. त्या सर्व सहकाऱ्यांनी आणि आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली सर्व सहकारी आजही ही मेहनत घेत आहेत. यावेळेस मात्र गोलंदाज तयार. फिरून मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. इथे विकेट एरिया शोधायचा प्रयत्न होता. इथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव येत नाही. निर्धाव चेंडूची मात्र इथे सांगता पाहायला मिळाली. सुरुवात आपण बघितली तर चांगली करण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू इथे पाहायला मिळाला. एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. 14 धावा. बाकीच्या तरी शांत राहतो प्लीज कमेंट बॉक्स मध्ये. सरळ फटका खेचला. इथे शतक आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र इथे पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होत नाही. एक सिंगल मिळेल. 15 धावा टोटल स्कोरबोर्ड वरती आहेत. खराब चेंडू मात्र एक पाहिला आपण. पहिलं सत्र इथे पाहतोय. टीम खेड्याचा पाडा संघ संघर्ष करतोय या मॅच मध्ये. प्रयत्न सुरू आहेत चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा. सकाळपासून ही स्पर्धेला प्रारंभ आणि शुभारंभ झाला. यावेळेस फलंदाज येतील बाद. LBW इथे फलंदाज माघारी परततील.
गोलंदाज भूषणच्या माध्यमातून हे षटक हाताळत असताना फलंदाज डगआउट्स मध्ये येतील. यस टीजे. लेन थोडीशी भरकटते. खराब चेंडू लेग स्टिक्स पासून अभांतर बाहेर निघाला. हा चेंडू 100 धावा मिळते. 16 धावा टोटल स्कोरबोर्ड वरती आहेत. खेड्याचा पडा संघ संघर्ष करतोय. जिथे टॉस त्या संघाने गमावला आणि जिथे फलंदाजी त्यांना करावी लागते. खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज मी तर म्हणेन घेतला जाईल का? आतापर्यंत विकेट गमावलेत त्या संघाने. 6 खेळाडू आतापर्यंत गमावला या संघाने आणि इथे मात्र आता धावांच्या गतीला वाढवावं लागेल. यावेळेस उडवायचा प्रयत्न आहे. हवेत मध्ये चेंडू पाहायला मिळाला. अजून एक सफलता मिळाली. भूषण या गोलंदाजाला फलंदाज माघारी येईल. हरेश बॅक टू द पवेलियन. यस टीजे. समाप्त झालाय आणि 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 17 धावा टोटल स्कोरबोर्ड वरती आहेत. शेवटचा निर्णायक आणि अंतिम षटक बाकी आहे पहिल्या 17 मधलं. चला जास्त अधिकचा वेळ घेऊ नका. इथे फार घेतला जातोय. विनंती राहील की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. 17 धावा आहेत. षटक क्रमांक अंतिम आणि जयेंद्र शेवटचं हाताळेल. स्लॉग ओव्हरचं षटक आहे जयेंद्र. डेथ ओव्हरचं. या षटकामध्ये अक्षरशः तुम्हाला तुटून पडावं लागेल कारण हे तुमचे 6 निर्णायक चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडूमध्ये जयेंद्र जितक्या तुम्हाला धावा येतील ना तितक्या तुम्हाला आता घ्याव्या लागतील महाराज. कारण हे आता तुमचं महत्वाचं घटक आहे. त्या घटकाला तुम्हाला आता खऱ्या अर्थानं त्या घटकाकडे अगदी जवळून तुम्हाला पाहावं लागेल. अगदी धावा आहेत त्या टोटल 17. नक्कीच अभि आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम षटक. अभि तिसरं आणि अंतिम षटक असेल मला वाटतं. सॉरी चौथं आणि अंतिम षटक असेल. षटक असेल हा नंबरचा आणि पहिला चेंडू जातोय सीमारेषे जवळ. एका धावेवरती मला वाटतं समाधान पूर्ण केलं आणि 1 धाव होतीये. धावसंख्या 1 या अंकाने वाढतीये. धावेला आकार येतोय अभि 18 अंकांवरती. निश्चित जयेंद्र एक सिंगल मिळेल. तू देखील क्रिकेट पासून आता लांब होत चाललाय कारण क्रिकेटमध्ये बऱ्याचशा आता आपण गोष्टी असा आहेत की काही जॉब निमित्त आपण क्रिकेट पासून थोडासा लांब राहत. परंतु क्रिकेटने आता जयेंद्र पुनश्च आपल्या जवळ आणून एका बाजूला बसून ठेवला या व्यासपीठावरती. संघ एकी रंग पुढे गेला. 18 धावा. टप्प्याचा चेंडू होता. अगदी शरीराच्या नजदीकने गेलेला चेंडू. इथे मात्र निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळाला. इथे कोणती धाव नाही. धावा घ्याव्या लागतील. एखादा मोठा फटका खेचावा लागेल राजकारण चांगल्या टोटल पर्यंत पोहोचायचं. 4 षटकांची मॅच आहे. चांगल्या टोटल पर्यंत पोहोचायचं असेल तर वेकेंड एरिया शोधावा लागेल. यावेळेस एरिया शोधलाय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चेंडूला अडवलं. इथे दुसऱ्या धावेचा कॉल झाला. 2 धावा इथे सुरक्षितरित्या पूर्ण झाल्या. या 2 धावेने संघ पुढे जाईल. 20 धावा. नंदनपाडा गावचे सामाजिक कार्यकर्ते नितीनजी पाटील आपणास नम्र निवेदन आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आदरणीय गणेश नाना पाटील आपली या मंचावरती वाट बघतायत. मी आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. इथे काही घडलं मैदानाच्या आतमध्ये. संघ धावसंख्या आहे टोटल 20. यस जयेंद्र.
नक्कीच अभि पाहुण्यांची कमी नाही व्यासपीठाला आणि सर्व पाहुण्यांचा सन्मान असेल. भारतीय जनता पार्टी इंडस्ट्रियल आघाडी प्रमुख रविदादा मोरे यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. निश्चित पाहुण्यांचा करूया वेलकम. भरतजी महाडिक जे करंबेळीचे आमचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. कोंडा परिसरातील एक बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये कार्पेट लेवल चेंडू खेळून काढला. एक सिंगल पूर्ण झाली. दुसरा धावेचा प्रयत्न इथे केला जात असताना फलंदाज बाद होतील आणि जयेंद्र पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. तब्बल 4 षटकामध्ये धावा पूर्ण झाल्या 21 आणि गरज आहे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 22 धावा संख्येची. पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करूया. मी सन्माननीय सुजाता मॅडम दलवी विद्यमान तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आणि माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय दत्तारामजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण सुजाताताई दलवी मॅडमचं या ठिकाणी शुभ सन्मान करावा. इस दुनिया की शान है नारी, शक्ति का अवतार है नारी, घर आंगण की मुस्कान है नारी, ईश्वर के समान है नारी. आणि खरोखरच भारतीय जनता पार्टी नारी सशक्तीकरणाचं ध्येय आज या पक्षाने घेतलं होतं आणि आज आपण पाहतोय महिलांचा सन्मान होतोय. भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान तालुका अध्यक्षा सन्माननीय श्री सुजाता मॅडम यांचा. त्यानंतर पुढचा सन्मान असेल वत्सल्याताई विठ्ठल मोरे माजी सभापती पंचायत समिती खालापूर यांचा शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय अरुणजी घोंगे, सन्माननीय प्रवीणजी पाटील यांच्या शुभ हस्ते आदरणीय वत्सल्याताई विठ्ठल मोरे माजी सभापती पंचायत समिती खालापूर यांचा शुभ सन्मान. या उबदार मायेची शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्प आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान या ठिकाणी आपण करतोय. त्यानंतर आपटी ग्रामपंचायतीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय श्वेताताई प्रवीण मनवे यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेन प्रणयजी देशमुख साहेबांना की आपण ताईंचं स्वागत करा. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपटी ग्रामपंचायत. त्यानंतर पुढचा सन्मान असेल सन्माननीय सौभाग्यवती निकिताताई संजय हेलांडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांचा देखील सन्मान केला जाईल. मी विनंती करेन दत्तारामजी पाटील आपणास की आपण त्यांचं स्वागत करावं. सौ यशोदाताई मोरे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडवळ यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी फलंदाजाला विनंती करतोय की आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला 2 फलंदाज सलामीचे. सन्माननीय यशोदाताई मोरे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडवळ ग्रामपंचायत यांचा देखील शुभ सन्मान होईल. मी प्रवीणजी पाटील यांना विनंती करतोय की आपण या ताईंचा स्वीकार स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करावा. रुमाजी अमृता मोरे उत्तर रायगड कोषाध्यक्ष किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचं स्वागत केलं जाईल. प्रणय देशमुख यांना विनंती आहे की आपण त्यांचं स्वागत करावं. सन्माननीय श्री दिगंबरजी जंगम यांचा देखील सन्मान या व्यासपीठावरती होईल. मी महिला भगिनींना विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती. या ठिकाणी
मॅचला होईल सुरुवात. पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी जरूर केले जाईल. सर्व महिला भगिनी या मंचावरती बसल्यात, त्यांचं पुनश्च आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सन्मान्य पिंटू मसे भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते यांचं स्वागत या मंचावरती होईल. मी विनंती करेन की आपण साहेबांचं स्वागत या मंचावरती करावं. प्रणेश देशमुख आपणास विनंती आहे की साहेबांचं स्वागत आपण करावं. येणारे 24 चेंडू 22 धावसंख्येची गरज. चला या तुषारजी धुमाल कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होईल. इथे स्वागत देखील केलं जातं. यावेळेस मात्र चेंडूला उडवायचं होतं, सफलता मिळते. यस जयेंद्र, इथे सफलता मिळाली. फलंदाज विजय जातील बॅक टू द पवेलियन. हॅलो, या स्वागताकडे आपण बोलतोय. सन्माननीय नितीनजी दिगंबर पाटील नंदनपाडा, सन्माननीय नितीनजी दिगंबर पाटील सामाजिक कार्यकर्ते नंदनपाडा, त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर सन्माननीय दिनकरजी हातनोलकर माजी सरपंच वावोशी ग्रामपंचायत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा. त्याचप्रमाणे बेटी बचाव बेटी पढाओ जिल्हा संयोजिका स्नेहल सावंत यांची सुद्धा आपण माहिती उबदार शाळ आणि सुगंधित पुष्पगुच्छ या देऊन आपण सत्कार करायचा आहे. सौ स्नेहल सावंत मॅडम यांचा आपण सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे भारती शहा मॅडम यांचा सुद्धा आपण सत्कार करायचा आहे. खोपोली शहर उपाध्यक्ष आणि नॅशनल कबड्डी पंच या दुहेरी भूमिकेत मॅडम आपणास आज पाहावयास मिळतात. यांचा सुद्धा आपण मायाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. हॅलो, निश्चितपणे सर्वांचा मान सन्मान या व्यासपीठामध्ये झाला. पुनश्च आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये बोलतोय. ऐकूया या धावावरचं मॅचचं धावतं वर्णन. धन्यवाद अभि सर. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अर्थातच नमो चषकाच्या माध्यमातून मी तुषार धुमाळ हार्दिक असं स्वागत करतोय. इथे मात्र पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि स्कोअर कार्डवरती 1-3 अशी परिस्थिती पाहायला मिळते. टार्गेट होतं अवघ्या 22 धावांचं, पण टार्गेट सेट करताना मात्र पहिला षटक कंप्लीट झालंय आणि एक गडी मात्र गमावला गेलाय. टीम खेळतीये अंतरड आणि खाड्याचा पाडा या दोन संघामध्ये चालू असलेला हा मॅचचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्कवरती येईल चेतन, पण त्याच्या आधी इथे सन्मान केला जातोय. सन्माननीय दिगंबरजी जंगम साहेबांचं स्वागत मात्र या व्यासपीठावरती केलं जात आहे. सन्माननीय दत्तारामजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते दिगंबरजी जंगम साहेबांचं हार्दिक असं स्वागत मात्र या व्यासपीठावरती केलं जात आहे. अतिथी देव भव ही आपल्या भारताची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती आणि या संस्कृतीचा मान सोहळा अर्थातच या व्यासपीठावरती जपला जातोय. ढेकू गावचे रहिवासी आहेत आणि प्रत्येक कार्यामध्ये यांचं योगदान असतं आणि अशा शुभ मान्यवरांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती बोंजार एंड करणार गोलंदाज चेतन तयार. स्ट्राइक एंडवरती फलंदाज मनोज. पॉइंटच्या डोक्यावरनं उडवण्याचा प्रयत्न केलाय. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि या चेंडूनं मात्र इथे सीमारेषा पार केली आहे. प्रदीपच्या बॅटमधनं आलाय देखणा दर्जेदार A1 क्वालिटीचा हा
मान्यवरांना मानवंदन देणारा चौकार. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेनं फटका निवडलाय, पण 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहतायत आणि या दरम्यान 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. आदरणीय भरतजी महाडिक साहेबांचं देखील या सोहळ्यामध्ये शुभ आगमन पाहायला मिळतंय. त्यांना देखील आपण विनंती करूया या व्यासपीठावरती यावं आणि असं नसतं व्हावं. 36 विभागातील एक बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे सातत्यानं आपण पाहतो असे भरतजी महाडिक साहेब या व्यासपीठावरती आले, त्यांचं स्वागत असेल. वेगळा प्रयत्न होता, पण पंचांनी सांगितलं आता लाईन मिस केली आहे. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर या चेंडूला पकडलं जातं. इथे स्क्वेअर चेंडूचा इशारा. शॉट कनेक्ट झाला असं तर मजा आली असती, पण तसं काही मैदानामध्ये घडलं नाहीये. संजय अबा देशमुख सायमाडचं देखील स्वागत केलं जाते. तालुका उपाध्यक्ष आहेत आणि दीपकजी सन्मानित दीपकजी जगताप साहेबांचे शुभ असते आदरणीय संजयजी देशमुख साहेबांचं स्वागत मात्र इथे होईल. पण इथे पुन्हा एकदा चेंडून सीमारेषा गाठली आणि या चेंडूवरती देखील बिग हिट पाहायला मिळाला. चौकार. 22 धावांचा पाठला करताना टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 14. सन्माननीय आमचे चंद्रकांतजी पाटील चिंचोली गोहेचे पाहुणे आहेत, त्यांना विनंती आहे या व्यासपीठावरती आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. जबरदस्त कमबॅक करणारा चेंडू होता. गोलंदाजानं आता कुडलेन स्पॉट निवडला आणि तिथे मात्र चेंडूची फेक केली. डाऊन क्रिकेट पाहायला मिळाला. पुढे येऊन चेंडूचा मारा करण्याचा प्रयत्न आपण बघतोय. माता भगिनी या व्यासपीठावरती आहेत, ज्यांचं योगदान या स्पर्धेकरता आपल्याला लाभलंय आणि त्यांनी आज वेळात वेळ काढून या स्पर्धेला हजेरी लावली आहे. परस्त्री माता भगिनी समान छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला शिकवण आहे आणि प्रत्येक येणाऱ्या माता भगिनीचं आपण अगत्यानं इथे स्वागत देखील करतोय. या माता भगिनींनी बरंच योगदान देखील आपल्या कार्यकिर्दीमध्ये दिलेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला गेला. नॅशनल कबड्डीच्या पंच आपल्याला या व्यासपीठावरती लाभल्यात, त्यांचं स्वागत असेल. अर्थातच ताईंचं पुन्हा एकदा आपण कौतुक करतोय. स्त्री शिकली प्रगती झाली. पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन स्त्रिया आता प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि हे एक असं माध्यम आहे ज्या क्षेत्रामध्ये या स्त्रियांचं मात्र स्वागत केलं जातंय. आज मात्र शौर्य दिन, छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देणारा आजचा दिवस आणि या दिवसाच्या शुभ मुहूर्तावरती माता भगिनींचं स्वागत हे आपलं परम भाग्य आणि या भाग्याचं स्वरूप माझ्या वाटेला आलं यासाठी मी स्वतःला परम भाग्यशाली समजतो. पण इथे मात्र षटक क्रमांक दुसरं संपन्न झालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावांचा पाठला करताना धावा लागला स्कोर कार्डवरती 1 गडी बाद 14. 12 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. सन्माननीय विठ्ठलरावजी मोरे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष आहेत, साहेबांचं या व्यासपीठावरती शुभ आगमन आपण बघतोय. त्यांचं स्वागत असेल, सुस्वागतम असेल. पुन्हा एकदा एमपी डाबा एंड करणं आता गोलंदाजीला होईल सुरुवात. 12 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. गोलंदाजी मार्ग वरती आहे केतन आणि स्ट्राईक एंड वरती आहे फलंदाज मनोज. सलामीला आलाय. आल्या आल्या तो आता आपल्याला ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क मात्र इथे घडला नाहीये. संपर्क मात्र या मान्यवरांचा या स्पर्धेशी घडलाय आणि मान्यवरांची मांडियाळी आता या सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची, अभिमानाची. आदरणीय मोदी साहेबांच्या या कारकिर्दीला सांगण्याची. इथे मात्र मोठा फटका येतो आणि या मॅचची पूर्णपणे हवा आता फलंदाजी करणाऱ्या संघाकडे झुकली आहे. टोटल धावफलकावरती धावा लागल्यात त्या 20. विजयासाठी 2 धावांची गरज.
नक्कीच तुषार आपणास 2 मिनिटे थांबवतो मी. आर्यन स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष MD जालके सुद्धा यांचं इथे आगमन झालंय. सर इथे विजयी चौकार आला आणि मॅच जिंकली आहे टीम अंतरड या संघानं मात्र ही मॅच जिंकले. कर्जत परिसरातील एक नामांकित संघ ज्यांनी या मॅचचा झेंडा मात्र इथे विजयाच्या स्वरूपात फडकवला आणि या मॅचचा शिल्पकार या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच देखील पाहायला जाईल. भूषण ज्यानं उत्तम अशी गोलंदाजी केली. 3 धावा देताना 2 विकेट मात्र त्याने घेतल्यात. 4 धावा देत 2 विकेट ना 3 विकेट ज्याच्या नावावरती तो भूषण ठरतो या मॅचचा हिरो, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. आमचे मंडप डेकोरेटर यांना विनंती असेल आपण लाईट्स ऑन करायच्यात. मंडप डेकोरेटर आपल्याला विनंती केली जाते आपण लाईट्स ऑन करा. सन्माननीय विठ्ठल जी मोरे साहेबांचं स्वागत या व्यासपीठावरती केलं जाते. रायगड जिल्हा उपाध्यक्ष आहेत, त्यांचं स्वागत सन्माननीय प्रवीणजी पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. प्रवीणजी पाटील यांना विनंती आपण या स्वागत यथोचित करावं.